टाकून आलो चारा, पुण्य कमावून आलो. पुण्यवान आहे मी आता. 2 बायकावाले देशमुख, किती तो राग, किती क्रोध. हा तमोगुण तुम्हाला विनाशाच्या दरीत घेऊन जाईल बरे. त्याच दरीत फेकणार मी त्या पक्याला. माझ्यावर चोरीचा आरोप करतोय. त्यांनी पोलिसात तक्रार दिली आहे, पोलीस तपास करतायत. त्यांना जर तपासात काही आढळलं ते कोर्टातून वॉरंट आणू शकतात, ते अटक होऊ शकते सगळ्यांना. पण एक मध्यम मार्ग आहे. तुम्ही जर खरंच त्यांचे पैसे घेतले असतील, त्या माधुरीला कुठे दडवून लपवून ठेवला असेल तर मला सांगा. आपण कोर्टाच्या बाहेर हे प्रकरण मिटू. कारण पोलीस जनतेचा मित्र नव्हे, स्मार्ट मित्र. मी काय बी केलेलं नाही. ते पैसे मी व्याजाने आणलेले आहेत आणि ज्याच्याकडनं घेतले ना त्याला तुमच्या समोर उभा करतो. त्याला विचारू तुम्ही. हा जामकर आणखी काही वेळ वाढत थांबला तर माझी वाट लागेल. काहीही करून या जामकरला घराबाहेर काढलंच पाहिजे. जामकर साहेब, मी काय म्हणते, जरा बाजूला येता का? का चोराचं नाव कानात सांगता की काय? आलो तरी. पैसे गायब आहेत, माधुरी गायब आहे. मला ही चोरीचं प्रकरण वाटते. नाही म्हणजे आमची माधुरी एवढे पैसे घेऊन पळून नाही जाणार आणि ती चोरू शकत नाही. गावात चोर शिरलेत. ते काय करतात, एकटी बाई बघतात, तिला गाठतात, घरामध्ये घुसतात, लपून बसतात. आर्या घरी एकटीच आहे, तिला फोन केला पाहिजे. नाही म्हणजे असं काय झालं, बायक आलं होतं ना दुकानामध्ये, त्यांची कुजबूज काहीतरी चालली होती, तेव्हा ऐकले मी. आजूबाजूच्या गावात बी अशा काही घटना झाल्या आहेत. मला फोन उचलायला काय होते कोणास ठाऊक. मला बोलला का? ती माधुरी सध्या काय करते हे तपासायला पुन्हा येईन मी. बोला बाय. चला बाय. याला काय झालं असं अचानक गेला? ए, तू काय जेवणच जाणार काय आता? नाही जातो मी. येतो बाबा गोपाळ. मी तुझ्या पापाला सोडणार नाही. मामा सण केलं. मामा, माझ्या पोरीचा प्रश्न आहे. मामा असं करू नको. ऐक तक्रार करू नको रे. हा, अरे आपण नात्यातली माणसं आहे. असं घरातल्यांचं भांडण पोलीस स्टेशन मध्ये नेणं बरोबर नाही दिसत. होय, तुझा बा माझ्या घरात दरोडा टाकल ते बघत बसो. होय म्या. अरे मामा ऐक, आपणच पैसे घेतलेत असं तू कसं म्हणू शकतो? काल होताच नव्हती तर सगळ्यासमोर त्याने काय धमकी दिली. बघतो तुझ्या पोरीचं लगीन कसं होतंय ते. अरे मला तर खात्रीच आहे त्यानंच माझ्या पोरीला गायब केला असणार आहे. नाही मामा, अरे माझे पैसे त्यानंच चोरला असणार आहे. मला फक्त तुम्ही 2 दिवस द्या. हवं तर मी सगळं हुडकून काढतो. तुमचं पैसे कुठे गेलात, माधुरी कुठे गेली, मी हुडकून काढतो. पण मामा माझ्यावर विश्वास ठेव रे. ए, तुझ्यावर माझा विश्वास नाही. अरे हे आल्या तू बापाच्या बाजून उभा राहशील. अरे तुझ्या बापाने माझ्या आयुष्याचं वाटोळं केलं. अरे मी तुझा सावत्र मामा आहे. अरे तू कशाला माझ्या बाजूने उभा राहशील रे? हे बघ, तू जर प्रामाणिक पोलीस असशील तर तुझ्या बापाला जेलमध्ये टाक. मामा काय बोलतोयस तू? हा, हे असलं काय करायला लावतोयस तू मला? अरे आप्पा फक्त असं पोकळ धमके देतात रे. त्यांच्यात असली हिंमत नाही असलं काय करायची. अरे आप्पांना जर जेलात टाकलं तर आप्पांची आणि आमच्या घरादाराची इज्जत सगळी मातीत मिळेल रे. हवं तर तुझ्या पुढे हात जोडतो. हवं तर पाय पडतो तुझ्या. हात जोड, पाय पड. मी काय म्हणते, आता ह्यो एवढा म्हणतोय तर थांबू आपण 2 दिवस. तवर कदाचित माधुरी पण येईल परत. असं नको व्हायला की पैसे घेऊन माधुरीच कुठेतरी. ए नाही म्हणजे
हे समजा आपल्यावरच शेकल नाही तर. हा बरोबर आहे मामीच. माझा विश्वास ठेव. आपण विरोधात तक्रार करू नको. तुझ्या समोर हात जोडतो. हो यावेळी राहू देऊ एवढी तक्रार. ठीक आहे, नाही करत तक्रार. 2 दिवस देतो तुला म्या. 2 दिवसात जर माझी पोरगी आणि ते पैसे परत नाही मिळालं तर तुझ्या बापाविरुद्ध मी पोलिसात तक्रार करणार. हे लक्षात ठेव. मामा अरे तक्रार. मामा तू टेन्शन घेऊ नको. मी काय तू सोक्ष मोक्ष लावतो. फुलत आहे. आता भांडण केलं यांनी, पळाली ती माधुरी आणि शेकतय आपल्यावर. घर सोडायची आली पार. नाही तर काय करंजे. घरातली कामं पण तशीच पडल्यात. एक बी काम झालं नाही. कामाचं काय हो, ती होतच राहतील, कधी पण करता येतील. पण माधुरीचं काय. हिनं जाताना सांगून तरी जायला पाहिजे होतं. येडपट. अगं सांगून गेली असती तर जाऊ दिलं असतं का तिला कुणी. कशाला नाही तिथे डोकं चालवती का. होय का फुलत आहे. सगळं चांगलं चाललेलं असताना तिला पळून जायची गरजच काय होती. बाई आता ती पैसे ती घेऊन गेली का दुसरं कोणीतरी तिच्या आडून या पैशावर डल्ला मारलाय कुणास ठाऊक. माझ्या पक्याच्या घरात नाही समजा काय चाललंय ते काय कळणच झालंय बघ. एक तर दिवाळी येऊन ठेपली आणि त्याच्याच घरात अंधार पडलाय नुसता. माधुरीनेच नेले असणारे पैसे मी सांगते. हा ग तसं नाही फुलत आहे. म्हणजे बघ ना की आधी तिला लगीनच करायचं नव्हतं. मग लगीन करायला तयार झाली आणि मग लग्नाच्याच दिवशी पैसे घेऊन पळून गेली. म्हणजे मग काय या दिवसाची काय वाट बघत होती का ती पैसे घेऊन पळायला. हा माधुरीच पैसे घेऊन पळून गेली. नाही 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 म्हणजे मला नाही असं वाटत. ती तिच्या हळदीत केवढी खुश होती बघितलं ना. आणि तिला असं पळून जायचं असतं पैसे घेऊन तर ती आधीच पळून नसती का गेली. इथंच कुठंतरी गेली असेल तालुक्याला काहीतरी काम असेल म्हणून. तुझ्या तोंडात साखर पडू दे ग बाई. आणि तसंच झालं ना तर बरं होईल. मी देऊ का साखर. म्हणजे तसंच होईल. उबलाक जा बाहेर जाऊन धुणं धू. होय तुम्ही एवढे तांदूळ निसा. ठेवती का. बया हिला काय झालंय. रात्रीपासून नुसतीच वरडतीय. तुला ना मी चांगलं सारच देते खायला. ओ श्यामल वहिनी अहो काय करताय. अहो भाऊजी हे काय करताय. अहो काय नाही हे वैरणात काहीतरी प्रॉब्लेम आहे. ती खात नाही म्हणून वरडतीये. असं कसं. रोज तर हेच वैरण खाते ती. नाही श्यामल काय झालं ग गाईला. आपा बघा की गाय चाराच खाईना झाली. असं कसं काय माहित. कासर बिसर तर अडकलं नाही ना तिच्या. नाही आपा कासरा नाही अडकला. मग काय लागलं बिगलं तर नाही ना वा. पण लागायला हिला बाहेर कुठं काढलं इथनं. कालपासून हंबरत्या. काही खायला दिलं तर खायना पण झाली. कळणच झाले पण या चाऱ्याला बघूनच हंबरती ती.